फास्टर पण नाहीये. वचन माझ्याकडे आहे. आपण थोडा वेळ घेऊया, जितका वेळ चालतंय तिथेपर्यंत. आणि आपले नेत्र बंद करूया आपण वचनामध्ये जायच्या आधी. धन्यवाद देत आहे स्वर्गातला प्रेमळ बाप्पा, खरंच माझ्या महान येशू प्रभू परमेश्वर पित्या, या ठिकाणी आज आणखी आणि फास्टर जरी नसले तरी त्या ठिकाणी तुझं अनेक प्रभू परमेश्वर पित्या पुत्र आणि कन्या म्हणून आम्हाला निवडलेस, तो अधिकार तू आम्हाला दिलायस. तर त्या वचनामध्ये देखील चालवण्यासाठी अनेक प्रॉब्लेम आले या ठिकाणी येत असताना येशूराजा, पण त्यातूनही या ठिकाणी तू घेऊन आलास मला. होय महाराजा, सगळी परिस्थिती आज तुझ्यावरती आहे. तर आज जे काही वचन आहे ते माझ्या मुखानं बोलण्यासाठी तुझा महान आत्मा या ठिकाणी येऊ दे येशूच्या नावात. तू करतोयस आणि येणारं वचन आम्हा प्रत्येकाला समजण्यासाठी येशूच्या नावात तू या ठिकाणी महान उपस्थितीनं या ठिकाणी उभा राहा. तू करतोयस पुन्हा आभार, धन्यवाद. सर्व आदर महिमा गौरव प्रार्थना तुझा पुत्र येशू माझ्या उद्धारक आणि तारणाऱ्याच्या नावाने मागते, आमेन आमेन. बघा, आपण या वचनांमध्ये जात असताना सर्वप्रथम देवाने आपल्याला काही अधिकार दिलेले आहेत. ते अधिकार कोणते आहेत, काय आहेत, आपल्याला बघायचं आहे. नेमकं आपण अधिकार माहिती आहेत आपल्याला, पण ते कुठले आहेत आणि काय आहेत, त्याचा अधिकारांचा जो काय आपण वापर करतोय तो योग्य करतोय की नाही, ते वचनातून देवाने आपल्याला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज बघूयात आपण की जाणून घेऊयात अधिकार म्हणजे काय. तर बघा, परमेश्वराने जे काय आपण मागतो त्यावेळेला परमेश्वराकडे एका नावाने आपण मागतो. तर कोणत्या नावाने सांगा बघूया. काय म्हणताय तुम्ही? प्रार्थना स्टार्ट ज्या वेळेला करताय त्यावेळेला काय म्हणून सुरुवात करताय? काय म्हणून सुरुवात करताय? हा, बरोबर आहे. आणखी जे की येशूचे जे शिष्य होते, जे 12 शिष्य, त्यावेळी येशूला त्यांनी काय प्रश्न विचारला की आम्ही ज्या वेळेला प्रार्थना करू त्याची सुरुवात आम्ही कशी करायची किंवा प्रार्थना आम्ही कशी करायची, स्टार्टिंग आम्ही कसं करायचं. त्यावेळेला परमेश्वराने त्यांना शिकवलं की हे आमच्या स्वर्गातल्या पित्या, बरोबर, बापाचं आणि मुलग्याचं नातं म्हणजे तो अधिकार आपल्याला दिलेला आहे. जो अधिकार की जो आपला स्वर्गीय बाप आहे, जो देव आहे, तो आपला वडील आणि पुत्राचं आणि कन्येचं आपल्या बरोबर नातं जोडलेलं आहे. तो अधिकार आपल्याला मिळालेला आहे. अनेक लोक आहेत या जगामध्ये. बघा, मला वाटतं 150 कोटी काहीतरी आपल्या भारताची लोकसंख्या आहे, पण त्यात देखील देवाने थोडकेच लोक त्यांना काय केलेले, निवडलेले आहेत आणि तेवढ्यांनाच त्याचं पुत्र आणि कन्या म्हणून अधिकार दिलेला आहे. बरोबर. मग आता आपल्याला बघायचं आहे की देव कुठेही नाही की बाबा असा डोंगरावर बसलाय आणि त्याला आपण जोराजोरात हाक मारायची नाही. तो आपल्यामध्येच आहे. देवाने त्याचा पवित्र आत्मा आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. तो आपण जिथं जातोय त्या ठिकाणी तो आपल्या बरोबर जात असतो. अनेक वेळेला संकट येतात, प्रॉब्लेम येतात, आपण त्यावेळेला निराश होऊन बसतो की बाबा आता काय करू. पण पवित्र आत्मा जो आपल्या प्रत्येकामध्ये विराजमान आहे, तर तो आपल्याला नेहमी सामर्थ्यानं वाट दाखवणं किंवा मार्गदर्शन करणं तो करत असतो. नक्कीच आपल्याला मार्ग दाखवतो की बाबा तू हे करू नकोस. मी आताच साक्ष सांगितली की आता देवा म्हणलं काय करू, नेमकं इकडे जाऊ की तिकडे जाऊ असं झालं होतं मला. तर देवाला मी म्हणलं की बाबा मी जात आहे, कारण माझ्यामध्ये जबाबदारी दिलेली आहे. नक्कीच त्या ठिकाणी तू मला नेणार आहेस, तिथं चालवणार आहेस, पण जी परिस्थिती आहे तू हाताळ, त्या ठिकाणी तू हँडल कर. तर येशूच्या नावात खरंच देवानं ते ऐकलं, पवित्र आत्म्यानं ऐकलं आणि आज मला या ठिकाणी वचन सांगण्यासाठी देवानं उभा केलेला आहे. लहान मुलं बघा, जी हट्ट करतात ती कुणाकडे हट्ट करतात? घरातल्या आपल्या वडिलांच्याकडे, की बाबा मला हे पाहिजेच, हे मला तुम्ही आणूनच द्या. बरोबर आहे. वडिलांच्याकडेच आईकडेच हट्ट करतात, मला हे पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे. एवढं इरिटेट करतात की आपण ते आणून देत नाही तोपर्यंत जीव आपल्याला नकोसा झालेला असतो. या पोराचं आता काय करू असं वाटतं. मग ते किती पण महागाची वस्तू असू दे, 1 तास खेळणार पण ते आणून द्याच, तो हट्ट. तसंच आपणही काही वेळेला अधिकारानं देवाकडे करत असतो हट्ट. काय करतो की देवा, घरात हा प्रॉब्लेम आहे, पैशाचा प्रॉब्लेम आहे, आजार पण आलेला आहे, अनेक संकट आहेत, कोण असं निवांत नाहीये. कुणाच्या जीवनात काहीच प्रॉब्लेम नाही असं कुणी आहे का? नाही नाही, माझ्या जीवनात काहीच प्रॉब्लेम, मी अगदी छान मस्त निवांत आहे, मला कसलंच टेन्शन नाही, असं कोणी आहे? प्रत्येकाचं कर्ज आहे, आरोग्य काहीतरी दुखत खुपत असतंच, काहीतरी प्रॉब्लेम असतातच, असं निवांत कुणीही नाही. तर परमेश्वर आपण नेहमी हट्टानं सांगतो देवा माझी प्रार्थना ऐकू. त्यालाच आपण मागतोय, देवा बघ ही परिस्थिती तू जाणतोयस आणि यातनं मला, तसा हट्ट आपण अधिकाराने त्याच्याकडे करत असतो. तर नक्कीच देव आपल्या बरोबर त्या ज्या काही अधिकारानं आपण त्याच्याकडे मागतो ते नेहमीच आपलं काय करत असतो, पूर्ण करत असतो. आणखीन एक आपण बघा, एक उदाहरण बघा. 100 लोक जरी असले, त्या मुलानं जरी हाक मारली
तर त्या वडिलाला कळते की माझ्याच मुलानं हाक मारलेला आहे, लगेच तो पाठीमागे वळून बघतो. म्हणूनच या जैविक जीवनामध्ये जरी आपण असलो तरी देखील त्याचं पुत्र आणि कन्या म्हणून आपल्याला निवडलंय, तर त्याची म्हणजे तुमची हाक तो नेहमीच ऐकणार आहे, नेहमीच तो पाठीमागे नाही तर आपल्या सोबत असतो. आपण म्हणतोय की चल तू पुढे, मी तुझ्या पाठीशी आहे, असं आपलं परमेश्वर म्हणत नाही, तर तो आपल्या पुढे असतो नेहमी आपले जे काही प्रॉब्लेम्स असतील तर त्याच्या आधी तो त्या ठिकाणी असतो. बरोबर आहे, तर हे आपण लक्षात घेणं त्या वेळेला ते गरजेचं आहे. आणखीन एक बघणार आहे आपण वचन गलती करास पत्र याचा 4था अध्याय 6 आणि 7 वचन. गलती करास पत्र याचा 4था अध्याय 6 आणि 7 वचन. तुम्ही पुत्र आहात म्हणून देवाने आबा बाबा अशी हाक मारणाऱ्या आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्या अंतःकरणात पाठवले आहे. म्हणून तू आतापासून गुलाम नाहीस तर पुत्र आहेस, आणि पुत्र आहेस तर ख्रिस्ताच्याद्वारे देवाचा वारसही आहेस. बघा, तो अधिकार वारिस म्हणलेला आहे, स्वर्गीय राज्याचं वारिस आपल्याला केलेला आहे. अधिकार म्हणजे काय याचा नेमका अर्थ आपल्याला बघायला पाहिजे. आता जरी आपण पोलीस स्टेशन मध्ये जाऊन बसू शकतोय का, त्या PSIच्या खुर्चीमध्ये आपण जाऊन बसू शकतोय, बाबा उठ माझी खुर्ची आहे असं म्हणू शकतोय, तो अधिकार आहे का आपल्याला? नाही अधिकार. तर अधिकार कधी येणार आहे? ज्या वेळेला आपली डिग्री होणार आहे, जे काय फिजिकल जे काय असेल त्या सगळ्या गोष्टी, परीक्षा असतील त्या पास आउट ज्या वेळेला आपण होणार आहे त्यावेळेला त्या खुर्चीचा अधिकार आपल्याला असतो. आता देखील घरातले सगळे अधिकार कर्त्या पुरुषाकडे असतात. नाही, हे घरामध्ये हे संपलंय, ते संपलंय, ते करायचंय, हे करायचंय, हे अधिकार एका अधिकाऱ्याला दिलेले असतात. तसंच परमेश्वराने देखील आपल्याला अधिकार दिलेला आहे. कुठला दिलेला आहे? त्याच्याकडे हक्कानं सगळ्या गोष्टी मागायच्या आहेत. हे नाहीये, ते नाहीये, सगळं त्याच्याकडे मागा. तुम्ही बाकीच्या जगी जे जीवनामध्ये लोक आहेत त्यांच्याकडे तुम्ही मागू नका, असंही सांगितलेलं आहे. मग चर्चमध्ये आपण येतोय त्यावेळेला काही आजारपण, काही प्रॉब्लेम हे घेऊन आलेलं असतो. प्रत्येकाची एक वेगवेगळी साक्ष आहे, प्रत्येकाची एक वेगळी साक्ष आहे. माझी साक्ष सांगायचं झालं तर माझ्या जीवनामध्ये आधीचं जीवन आणि आताचं जीवन फार एकदम चेंज. आधी जशी होते एक चिडकी किंवा एकदम भांडखोर अशी, जरा काय बोललं तर लगेच राग येणं आणि काय बोलत आहे हेच कळणार नाही, कोणाचा रिस्पेक्ट नाही, काय नाही, अशा सगळ्या गोष्टी माझ्यामध्ये होत्या. तर देवानं असं कार्य केलं की एकदम नम्र. आता जरी कुठं भांडणं लागले तर ती बघायला पण नको वाटतात, त्यांचं ऐकायला पण नको वाटत असते. कुणी काय चाड्या किंवा काय सांगायला लागलं तर ते पण इरिटेट वाटायला लागतं. म्हणजे देवाने एवढं कार्य केलेलं आहे की सगळा शांत स्वभाव आपला केलेला आहे. त्याचबरोबर अनेक प्रॉब्लेम, आजारपण. आता आपला देव आहे तो कसा आहे, त्याला बसलेले 39 फटक्यामध्ये बसलेल्या 39 फटक्यात आरोग्य देणारा परमेश्वर आहे. देवाचं वचन सांगते की जो कोणी माझ्यावरती विश्वास ठेवेल त्याच्या तंबूजवळ कोणतेही अनारोग्य येणार नाहीये. तर नक्कीच देवाचे पुत्र म्हणून आपण ज्या वेळेला त्याच्यावरती विश्वास ठेवणार आहे त्यावेळेला तो अनेक प्रॉब्लेम मधनं, अनेक आपल्या आजारामधनं तो बाहेर आपल्याला करत असतो. या ठिकाणी आल्यानंतर अनेक चमत्कार होतात. मग आपल्याला वाटायला लागतं की होय होय, परमेश्वराने सगळं केलेलं आहे, इथं काहीतरी वेगळं आहे. चर्चमध्ये गेल्यानंतर मनाला छान वाटतं, आजार पण सगळं गेलं, सगळ्या प्रॉब्लेम मधून मी म्हणजे पूर्ण हे झालेलं आहे. मी आणखी एक साक्ष मी ऐकली होती की म्हणजे असाच एक चर्च मधला व्यक्ती होता आणि त्याचं म्हणजे ऍक्सिडेंट त्याच्या हातून चुकून झाला आणि त्यांचं लेथ मिशनचा काहीतरी बिझनेस असा होता. तर त्याला मग अटक केली की बाबा ह्याच्याकडून ऍक्सिडेंट झालेला आहे आणि तो देवाचाच होता. त्याला ऍक्सिडेंटच्या केसमध्ये त्याला अटक केलेली होती. त्याला म्हटलं की देवा, मी तुझी एवढी भक्ती करणं, वर्शिप करणं, ह्या सर्व गोष्टी मी करत आहे, तरी देखील माझ्याकडून घडलेलं आहे आणि आता अटक केलेली आहे, मला शिक्षा देखील आता सुनावलेली आहे. तर त्यानं त्या ठिकाणी प्रार्थना केली, त्याच्या घरातल्या सर्व मंडळींनी प्रार्थना केली, आमच्याकडे विनंत्या त्या आल्या होत्या. देवानं त्याला सुखरूप त्या ठिकाणाहून देखील बाहेर काढलेलं आहे. आज तो देवाचं वचन सांगण्यासाठी आणि सगळ्या गोष्टी करण्यासाठी उभा आहे. की प्रत्येक वेळेला साक्ष आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. अनेक साक्षी आहेत पण ते आपल्यापर्यंत माहिती देखील नाहीये, तर ह्या गोष्टी आपण समजून घेणार. तो अधिकार देवानं दिलेला आहे की अधिकारानं तुम्ही माझ्याकडे मागा, सगळ्या गोष्टी मागा. आणि ज्या ज्या वेळेला आपल्या या सर्व आजारातनं किंवा या गोष्टीतून आपण बाहेर पडतो त्यावेळेला आपण आणखीन जरा देवाच्या वचनामध्ये किंवा सुवार्ता सांगण्यामध्ये, आता तुम्ही देखील काही ठिकाणी गेले की देवाची सुवार्ता सांगताय की बाबा कसं काय. आता आमच्या स्टाफमध्ये देखील मला विचारतात की कसं असतं तुमचं चर्च, काय असतंय. मुलं देखील कॉलेजचे जे आहेत, मॅडम सांगा की थोडं सांगा, चर्च बद्दल सांगा, तुमच्या वचनांच्या बद्दल सांगा, बायबल मधनं सांगा. एक एक तास त्यांना सांगायला लागलं तर ते पण इंटरेस्ट घेऊन ऐकत असतात नेमकं कसं आहे. पण सगळं त्यांना सांगितलं की बाबा असं खऱ्या गोष्टी सगळ्या आहेत, ते आहेत.
तर ते ऐकण्यात इंटरेस्ट म्हणजे ती तिथं तिथं आपली देवाची सुवार्ता सांगण्याची सुरुवात होते. तर नक्कीच देवाची जिथं जिथं आपण जाणार आहे त्याची पुत्र आणि कन्या आहोत तर आपण अधिकार दिलेला आहे सुवार्ता सांगण्याचा तर तो आपल्याकडून होणं देखील तितकंच गरजेचं आहे. आता बघा लहान मुलांना देखील आता जे छोटी छोटी मुलं आहेत ती घरामधली त्या आई वडिलांचाच अधिकार असतो की बाबा त्याला जोपर्यंत तो चालत नाहीये किंवा शाळा शिकत असतो शाळेत जातोय का नाही शिकतोय की नाही किंवा काय करतोय काय नाही आता देखील आता चालू घडामोडीमध्ये जरी बघितलं आई वडील जे आहेत ते स्वतः 50 वर्षाचे आहेत तरी देखील त्या मुलाचं काळजी घ्यायचं त्याला कुठं गेलाय काय नाही हे बघायचं आतापर्यंत जे की मुलांनी आता आई वडिलांची काळजी घ्यायची असते काही ठिकाणी बघितलंय की स्वतः पायी चालत जातात पण मुलांना चांगली पायी घेऊन द्यायचं गाडी आली पाहिजे ती पाहिजे कितीही प्रॉब्लेम होऊ दे बरं मी या क्लासला जाणार आहे त्या क्लासला जाणार आहे मला हे पाहिजे ते पाहिजे आपण कितीही संकटात असलो तर ते गोष्टी ते बघत नाहीत आई वडील तसाच आपला परमेश्वर देखील आपल्याला इकडचं तिकडचं उरलेलं सुरलेलं कुठल्या तरी कोपऱ्यातलं देव देत नाही आपल्याला चांगल्याच गोष्टी त्याच्या स्वर्गीय राज्याच्या चांगल्या असणाऱ्याच गोष्टी तो आपल्याला नेहमी देत असतो की बाबा चला मागायला लागलाय हा कुठलं तरी एखादं घेऊया उरलेलं सुरलेलं असं परमेश्वर म्हणत नाही छोटं छोटं आपण मागत असतो त्याच्याकडे पण परमेश्वराची योजना त्याच्या कल्पना त्याची शक्ती ही आपल्या कल्पनेच्या शक्तीच्या देखील पलीकडची असते आणखीन एक वचन बघणार आहे आपण इफिसियन्स पत्र याचा 2रा अध्याय 18वं वचन इफिसियन्स पत्र याचा 2रा अध्याय वचन 18 इफिस 2:18 त्याच्याद्वारे एका आत्म्यात आपण पुनरुत्थानाचा त्याच्याजवळ प्रवेश होता तर यावरून तुम्ही आतापासून वर्गे व ओके 2:18 फक्त ठीक आहे बघा कारण त्याच्याद्वारे आत्म्याच्या योगे आपणा उभयतांचा पित्याजवळ प्रवेश होतो म्हणजेच काय जो आत्मा आपल्यामध्ये विराजमान आहे सगळं विचार करून करून काय वेळेला आपल्याला काय करायचं काय कळत नाही पण पवित्र आत्मा सांगतो की जा तू कर तू आणि काहीही करत असताना आपण त्याला विचारणं तो एक आपला अधिकारी आहे तो अधिकारीच आहे आपला आपण काय करायचं काय नाही तोच आहे आपला माय बाप पिता परमेश्वर सगळं काही तो आहे तर त्यालाच विचारून जे काय करायचं आहे मी आज करणार आहे करू की नको प्रॉपर्टी खरेदी करायची करू की नको योग्य असेल तर तू मला ती घेऊन दे किंवा एखादं घर घ्यायचं आहे किंवा काही घ्यायचं आहे तर घेऊ की नको हे त्याला विचारूनच करणं गरजेचं आहे त्यात काय सैतानी कार्य असतील तर मी तिथं पोहोचण्याआधी ते सगळे निघून जाऊ दे हे देखील पवित्र आत्म्याला आपण विचारायला पाहिजे ज्या वेळेला एखाद्या दुकानात गेलो समजा साडी घ्यायची आपल्याला साडी घ्यायची देवाला विचारायचं की बाबा चांगल्यातली चांगली साडी या माणसाने मला दाखव आणि आपलं ज्या ठिकाणी बोट जाणार आहे ते दाखव त्याला ते म्हटलं काढून की तो म्हणतोय हा ही साडी ना नवीनच आलेली आहे ब्रँडेड आहे या दुकानातली किंवा चांगलं आहे तर प्रत्येक वेळेला परमेश्वराला आपण विचारायला पाहिजे अधिकारानं की देवा हे घेऊ की नको करू की नको इथे जाऊ की नको काही अडचणी येतात फार अडचणी येतात प्रार्थनेला देखील जात असताना आपल्याकडे अडचणी येतात तर त्या ठिकाणी काहीतरी प्रॉब्लेम असेल तरच देव आपल्याला त्या ठिकाणी जाऊच देत नाही आणि ज्या ठिकाणी खरंच तो व्यक्ती अडचणीत आहे प्रॉब्लेम मध्ये आहे तर त्याला घेऊ दे कालच माझ्याकडे बेंगलोरवरून 2 जण म्हणजे आले होते प्रेयरसाठी की त्यांना बाळासाठी त्यांची विनंती होती बाळ होत नव्हतं गेले 7 वर्ष झालं म्हणजे ते त्या प्रॉब्लेम मध्ये आहेत 7 वर्ष झाले लग्नाला अजूनही बाळ झालेली नाही ती विनंती घेऊन बेंगलोरवरून 2 जण नवरा बायको आले तर त्या ठिकाणी आले प्रार्थना केली म्हणजे खूप दिवस यायचं म्हणत होते पण अडचणी प्रॉब्लेम काहीतरी संकट त्याच्यामुळे ते पाठीमागे पडत राहिलं आणि आज त्यांना देवाने कार्य केलं माझ्यापर्यंत त्यांना आणलं होतं प्रेयर केल्या त्या मुलगीच्या मध्ये जे काय सैतानी कार्य होतं म्हणजे गेले 7 दिवस प्रार्थना केली 7व्या दिवशी काय सैतानी अटॅक वगैरे आहे ते निघतं असं म्हणलेलं होतं पण ज्या वेळेला मी प्रेयर चालू केली त्या वेळापासून त्या मुलगीच्या डोळ्यातून एकदम पाणी यायला चालू झालं आणि तिला जे सैतानी कार्य म्हणजे तिच्याच घरातल्या सासूने तिला मूल होऊ नये असा शाप देऊन गेले 10 दिवसच काहीतरी तिचं हे झालेलं आहे म्हणजे ती वारलेली होती वाटतं तर तिनं शाप देऊन गेलेले की हिला कधीच बाळ होऊ नये असं सासूनच घरातल्या तर असं काही सगळं बाहेर निघाल्यानंतर तेही आश्चर्याने तिचं मिस्टर म्हणजे माझ्याच आईनं असं बोलून गेलेले आहे म्हणजे घरात काहीतरी भांडणं वगैरे होत असतील पण बघा की परमेश्वरानं त्या ठिकाणी त्या व्यक्तीला आणलेलं आहे
प्रार्थना केल्या केल्या त्या ठिकाणचं सगळं तिचं जे काही सैतानी अटक होतं ते त्या ठिकाणी निघून गेलेलं आहे. देवानं कार्य केलं. म्हणजे सतत त्या घरातल्या सैतानाला तिची आई बोलायची म्हणे की हिला कधीच मूल होऊ नये, माझ्या मुलाला कधीच मूल होऊ नये, असं ती बोलत होती. 7 वर्ष त्या घरातल्याच देवाला तिलाच आजार काहीतरी जडलेला आणि ती त्या ठिकाणी 10 दिवस झाले म्हणजे वारलेली आहे. तर बघा अशा प्रकारे देव कार्य करत असतो नेहमीच आणि आपल्याकडे ते अधिकार आहेत तर ते आपण वापरणे. कुणी असं प्रार्थनेसाठी आपल्याकडे आलं तर त्यांच्यासाठी आपण अशा प्रेयर्स करणं देखील तितकंच गरजेचं आहे. लहान मुलांना जरी आपल्याला चाकू म्हणजे मागितला, 4 वर्षाचं बाळ आहे समजा, मागितलं तर आपण लगेच देतोय का त्याला? म्हणजे खेळायला पाहिजे ना ते तुला, असं म्हणतोय आपण? चाकून खेळणार होय दर असं म्हणतोय आपण? त्याला आपण समजून सांगतो बाबा नको, तुला तर लागेल नाही तर तू कुणाला तरी मारशील. तसंच परमेश्वर आपल्याला नेहमी वाईट काहीतरी आपण त्याकडे मागत असतो, देवा देच देस तू देच असं म्हणत असतो, पण देव आपल्याला कधीच त्या गोष्टी देत नाही. जे योग्य आहे तेच आपल्याला तो देत असतो. तर नेहमी नक्की आपण लक्षात ठेवणं देखील तितकंच गरजेचं आहे. आणखीन एक आपण वचन बघूयात. मत्तई कृत शुभवर्तमान याचा 7वा अध्याय आणि वचन नंबर 7. मत्तई कृत शुभवर्तमान 7वा अध्याय वचन 7. मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, खोवा म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. बघा वचन आपण नेहमी ऐकत आलेलं आहे की मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल. दुसरं काय सांगितलंय? शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल आणि ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. नक्कीच देवाकडे आपण मागत असतो त्यावेळेला तो देणं भाग पडतोच त्याला आणि तो त्या त्या वेळेला ते देत असतोच. पण आपले जे काही प्रॉब्लेम आहे ते नेहमी उठतो सुटतो आपण आणि फास्टरना लगेच फोन लावतो. फास्टर असं असं झालं, तुम्ही प्रार्थना करा. का असं करतो आपण? आपल्यात सामर्थ्य नाहीये ते. मी असं नाही म्हणत की तुम्ही तुमचे प्रॉब्लेम घ्या आणि फास्टरांना सांगा किंवा अनेक कुठल्या तुमचे जवळचे कोण आहेत त्यांना सांगा, असं नाही म्हणत आहे की तेही चुकीचं नाही असं म्हणत नाही आहे. पण आपले प्रॉब्लेम आहे तर देवाकडे गुडघ्यावरती आपण मागू शकतोच ना. कशी येऊ दे प्रार्थना, तोडकी मोडकी कशी येऊ दे, असं कोणीच ह्याच्यामध्ये परिपक्व नाहीये. सगळ्यांच्या चुका आहेत, सगळेजण चुकतात आणि चुकत चुकतच आपण शिकायचं आहे. एवढं परफेक्ट असं कोणीच नाही. 100% बाबा काही चुका म्हणजे नाहीये, सगळं परफेक्ट आहे, परफेक्शन आहे एकदम, असं नाहीये. आपल्या प्रॉब्लेम आहे तर आपणच त्या काय केल्या पाहिजेत, गोष्टी देवापुढे मांडल्या पाहिजेत. हा मला प्रॉब्लेम आहे देवा. एखाद्यात बसतोय आपण, एकटं कधी मनाला बोललोय? बोलता ना एकटं कधी कधी मनाला, काय करू कसं करू, असे प्रॉब्लेम येतात. तसं देवाला पण बोलायचं आहे. लगेच आपण प्रॉब्लेम आला की लावला फोन फास्टर, फास्टर असं असं झालंय, प्रार्थना करा, काय करू काय समजेना. फास्टर पण काय मध्यस्थी प्रार्थना करतात, ते त्यांच्या परीने करतात. देवाच्या मध्यस्थीचं करण्याचा अधिकार त्यांना दिलेला आहे तर ते करतात, देवासमोर मांडतात. पण तुम्ही स्वतः देखील ती प्रार्थना करणं तितकंच गरजेचं आहे. म्हणजेच काय, तर मी असं म्हणजे सांगत नाही की तुम्ही आता ही बायबल आहे तुला, हे बायबल हे कोणाचं आहे? हे माझं बायबल. त्याची सगळी वचनं ही माझ्यासाठी आहे. प्रत्येकाकडे तुमच्याकडे बायबल आहे, ती प्रत्येकाची जी बायबल मधली वचनं आहेत ती देखील तुमच्यासाठी आहेत ना, कुणाच्या दुसऱ्यासाठी आहेत का? प्रत्येकाचं बायबल आहे, हे माझं बायबल आहे, यात वचन माझं आहे, हे माझ्यासाठी आहे. आपण असं म्हणतो आणि अधिकारानं ते एक्सेप्ट करतो. तसंच तुम्ही देखील तुमचे जे प्रॉब्लेम आहेत ते अधिकारानं, पुत्र आणि कन्या म्हणून तुम्हाला निवडलंय तर अधिकारानं देवाकडे तुमचे प्रॉब्लेम तुम्ही एक्सप्लेन करा, असंही देवाने या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता इथं पेत्राचं एक उदाहरण आपण बघणार आहे. जो पेत्र आहे, पेत्राविषयी माहिती आहे. पेत्र म्हणजे काय करणारा होता, तो काय करत होता कोणाला माहिती आहे? त्याचा म्हणजे व्यवसाय काय होता बायबलमध्ये? हा, तर तो मासे धरणारा होता, बरोबर. मासे धरणारा होता आणि त्या ठिकाणी दिवसभर त्याने मासे पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे. रात्र झाली तरी देखील प्रयत्न केलेला आहे. पण संध्याकाळ होऊन दमून भागून आता म्हणत आहे की एकही मासा त्या जाळ्यामध्ये येत नाही. तो आपलं जाळं साफ करत बसलेला आहे त्या ठिकाणी. त्यावेळेला परमेश्वर त्या ठिकाणी आलेले आहे, म्हणत आहे की तुझी जी बोट आहे ती जरा थोडा वेळ माझ्यासाठी माझ्याकडे देतोयस का? तर त्यावेळेला पेत्राने ती बोट त्याच्याकडे दिलेली आहे. त्या ठिकाणी त्या बोटीमध्ये त्यानं फिशिंग केलेलं आहे, वचन सांगितलेलं आहे आणि परत त्या पेत्राला म्हणत आहे की मी सांगतोय म्हणून तू तुझं जाळं काय कर, पाण्यात सोड. त्यावेळेला पेत्रानं ते ऐकलेलं आहे आणि
देवाचं ऐकलेलं तू म्हणतोयस ना, म्हणून मी या पाण्यात परत माझं जाळं टाकलं. दिवसभर तो थकलेला आहे करून करून सगळे प्रयत्न केले तरी देखील एकही मासा त्याला मिळालेला नाहीये. तर परत तो देव सांगत आहे म्हणून त्याने ते जाळं टाकलं आणि टाकल्याला जेवढं ते ओझं म्हणजे त्याला उचलणार नाही एवढे मासे त्याच्यामध्ये ते आलेले आहेत. म्हणजे परमेश्वराने त्या ठिकाणी त्याला एक आज्ञा केली की आता हे सगळं सोड आणि माझ्या पाठीमागे ये. त्यावेळेस तो त्या ठिकाणी गेला त्याच्या मागे. जर तो गेला नसता तर आणखीन देवाकडे त्यानं काय काय मागितलं असतं. मला एक फिशची मोठी कंपनी दे करून, माझ्या मुलाबाळांना काहीतरी नोकऱ्या लाव, किंवा मला असं कर, मला तसं कर. आज तू मासे पकडणारा आहेस तर उद्या तू माणसामध्ये राहशील असं देखील देवाने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. देवाचं वचन आपल्याला नेहमी आज्ञा करत असतं आणि त्या वेळेला देवाची आज्ञा आपण ऐकणं देखील तितकंच गरजेचं देखील असतं. त्या पेकराप्रमाणेच आपण आता देखील आपल्याला देवाचं प्रकटीकरण होतं, देवाचं कधी कधी आपल्याला उपस्थिती येत असते. या त्या गोष्टी आपण मागत बसायचं नाहीये. तर आत्मिक गोष्टी तुझ्यामध्ये किती मला वाढायचं आहे, आणखीन मी कुठं कमी पडत आहे, माझ्या डोळ्याचा, माझ्या हातांचा, माझ्या पायांचा, सगळ्याचा, माझ्या अख्ख्या या बॉडीचा वापर तू तुझे वचन सांगण्यासाठी करून घे. जे काय मला दिसणार आहे ते चांगलंच दिसू दे. जे काही मी हाताने करणार आहे ते माझ्यात चांगलंच होऊ दे. जिथं मी जाणार आहे तिथं माझ्याकडून सुवार्ताच सांगितली जाऊ दे. या सर्व गोष्टी, आत्मिक गोष्टी त्याच्याकडे आपण मागितल्या पाहिजेत ना. व्यर्थ सोनं दे, गाडी दे, 2 मजली मला बंगला दे, या गोष्टी आपण ते सगळं व्यर्थ आहे. स्वर्गीय राज्यामध्ये देवानं आपल्यासाठी भलं मोठं करून ठेवलेलं आहे. नेहमी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणखी एक वचन बघूयात आपण. इफिसकरास पत्र याचा 6वा अध्याय. इफिसकरास पत्र याचा 6वा अध्याय वचन नंबर 18. इफिसकरास पत्र 6वा अध्याय वचन 18. सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी करा. सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा आणि यासाठी पूर्ण तत्परतेने व सर्व पवित्र जनांसाठी विनवणी करून जागृत राहा. बघा या ठिकाणी सांगितलं की सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी करा. सर्व प्रकारची प्रार्थना, मग त्याच्यामध्ये प्रार्थनेचे प्रकार आणखीन आहेत. मोठ्याने ओरडून केलेली, तेव्हा देव ऐकेल असं वाटतंय आपल्याला. खूप मोठ्याने ओरडायचं, खूप मोठ्याने. लहान छोट्या आवाजात बोललं तरी देवाला ऐकू येतं. देव आपल्यामध्ये या ठिकाणी देखील आहे, तो दिसत नसला तरी. आणि जी प्रार्थना करा ते व्यर्थ बडबड जे आहे 2 सेंटेन्स मध्ये सांगायचं आहे. काय, मला हे नाहीये, हे आजारपण आहे, या गोष्टी मी सांगत आहे, तर तेवढंच तो ऐकत आहे. व्यर्थ गोष्टी त्या ठिकाणी करायची नाही. जी प्रार्थना आहे ती सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने करा म्हणून सांगितलेलं आहे. ज्या वेळेला प्रार्थना चालू करताय शब्द आठवायला लागत नाहीत आपल्याला. ते शब्द आपोआप आपल्याला सुचतात. काय बोलायचंय आपल्याला आपोआप ते सुचतंय. ना की ते वहीत लिहून आणायचं आहे, पाठ करायचं आहे आणि नंतर पाठ करून कुठेतरी जाऊन प्रार्थना करायची आहे. मोठे मोठे वर्डिंग त्याच्यामध्ये टाकायचं आहे, मगच आपली सामर्थ्यवान प्रार्थना. घरात जसं बोलतोय जनरली तशी देखील प्रार्थना देव ऐकतो आणि त्याचं सामर्थ्य आपल्याला देत असतो. म्हणूनच सांगत आहे देव की प्रार्थना विनवणी करा सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने करा. आत्मा जे सांगणार आहे, तो जी प्रेरणा, तो जे मार्गदर्शन करणार आहे आणि ते जे शब्द तो आत्म्याने आपल्या मुखामध्ये घालणार आहे तेच एक्सप्लेन करा. व्यर्थ गोष्टी करू नका असंही सांगितलेलं आहे. आता मत्तईकृत शुभवर्तमान याचा 9वा अध्याय आणि वचन नंबर 8. मत्तईकृत शुभवर्तमान याचा 9वा अध्याय आणि वचन 8. हे पाहून लोकसमुदाय भयचकित झाले आणि ज्या देवाने माणसांना एवढा अधिकार दिला त्याचा त्यांनी गौरव केला. बघा या ठिकाणी वचन सांगत आहे की हे पाहून लोक समुदाय झाले आणि देवाने माणसांना एवढा अधिकार दिला त्याचे त्यांनी गौरव केले. या ठिकाणी जर आपण तो रेफरन्स वाचला मत्तईकृत शुभवर्तमानचा 9वा अध्याय 8वं वचन पूर्ण जर ते आपण वाचलं तर आपल्याला लक्षात येते पक्षघाती मनुष्याचं उदाहरण त्या ठिकाणी आहे. काय झालं होतं त्या पक्षघाती माणसाला? उगाचच आणलेलं का येशूकडे? कशासाठी आणलेलं? बरोबर आहे, त्याला एक आजारी होता आणि त्याच्यावरती बाज जे असते त्याच्यावरती झोपवून ते येशूकडे आणतो. त्या ठिकाणी भला मोठा लोकसमुदाय होता आणि देवाने त्या ठिकाणी त्या पक्षघाती माणसाला म्हटलं की उठ, तुझी बाज घे आणि चालू लाग.
बरोबर आहे. एवढंच 2 वर्ड त्याने बोललेले आणि त्याचा अनुग्रह त्या ठिकाणी झालेला आहे. तो व्यक्ती चालू लागलेला आहे. तिथल्या लोकांना वाटायला लागलं की हा काय सांगत आहे, मनुष्याचा हा तर पुत्र आहे आणि हा काय सांगत आहे, किंवा उठाने हा वेडाबिडा झालाय की काय, असंही लोकांनी म्हटलेलं आहे त्या ठिकाणी. असं कसं काय गौरव ह्याच्यामध्ये आलेले आहेत. तर त्या ठिकाणी हे चालतेलं बघून लोकसमुदायाने देवावरती देखील प्रश्न केलेला आहे की हे पाहून लोकसमुदाय भ्याले आणि देवाने माणसांना एवढा अधिकार दिला, त्याचे त्यांनी काय केलेलं आहे, गौरव त्या ठिकाणी केलेला आहे. त्या पक्षघाती चालू लागलेला, त्या माणूस जो चालू लागलेला आहे ते बघून त्या ठिकाणी त्याला काय केलेलं आहे, गौरव दिलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यातलंच वचन आपण एक बघणार आहे की मत्तई कृत शुभवर्तमान त्याचा 10वा अध्याय वचन क्रमांक 1. तेव्हा तेव्हा त्याने आपल्या 12 शिष्यांना जवळ बोलावून त्यांना अशुद्ध आत्म्यावर सत्ता देऊन ते काढून टाकण्याचा व सर्व विकार व सर्व चुकी बरी करण्याचा अधिकार दिला. बघा अधिकार कुठला दिलेला आहे आपल्याला, दुष्ट आत्म्याचा. म्हणजे दुष्ट आत्मेचं आता काय मी मगाशी सांगितलं साक्ष. आता जर एक जरी व्यक्ती घ्या आणि त्याला म्हणा येशूच्या नावामध्ये जे काही सैतान असेल ते निघून जाऊ दे, तर त्याचं देव ऐकणार नाहीये. कधी ऐकणार आहे, ज्या वेळेला तुम्ही या ख्रिस्ती जीवनामध्ये येणार आहे, देवामध्ये वाढणार आहे, वचन तुम्ही ऐकणार आहे, वाचणार आहे, किंवा तुमचा बाप्तिस्मा त्याच्या पवित्र आत्म्यानं होणार आहे, तेव्हाच तुमचं देव ऐकणार आहे. आणि तेव्हाच तो अधिकार आपल्याला मिळणार आहे की सैतानाचं कार्य करण्याचं किंवा त्याच्या शरीरामधून ते काढण्याचं बाहेर. मग तो अधिकार असाच कोणालाही त्यानं दिलेला नाही, ऐरेगैर नाहीये तो अधिकार. येईल आणि बाबा सैतानी अटॅक काढेल हा व्यक्ती, असं नाहीये. ज्या वेळेला तुम्ही या येशूच्या म्हणजे ख्रिस्ती जीवनावरती विश्वास ट्रस्ट ठेवणार असाल आणि त्याच्या आज्ञेप्रमाणे तुम्ही चालणार असाल तर आणि तरच तो अधिकार आपल्याला मिळणार आहे. अशुद्ध आत्म्यावरती सत्ता देऊन ते काढून टाकण्याचा व सर्व विकार म्हणजे काय, विकार विकार याचा अर्थ जे काही आजारपण आहे तेही काढून टाक. येशूच्या नावात निघून जा. फक्त नाव, त्याचं सामर्थ्यवान नाव. आता मग अशी साक्ष सांगितली सिस्टरनी, काय सांगितलं, त्या लेडीजला कॅन्सरची गाठ होती आणि माझा येशू मला बरं करणार आहे. तर ते म्हणल्यास तिचं जे रिपोर्ट्स आहेत ते नॉर्मल आलेले आहेत आणि ती गाठ पण नाहीशी झालेली आहे. आता जिवंत उदाहरण आपण आता बघितले या ठिकाणी. फक्त तिनं नाव घेतलं आणि ते सगळे विकार, तो आजार, जिवंत साक्ष आत्ताची फ्रेश ताजी ताजी साक्ष आपण ऐकली आताच. देवाने एवढा अधिकार आपल्याला दिलेला आहे की त्या सैतान कसं करतं तुम्हाला माहिती आहे. घरभर सगळं लोळायचं, मी असंच करीन, मी तसंच करीन, मी एवढं वर्षीच्या शरीरात आहे, मी सत्ता गाजवणार आहे. माहिती आहे तुम्हाला सैतानाची कार्य कशी आहेत, काय आहे. पण ज्या वेळेला आपण येशूच्या नावात निघून जा, ज्या वेळेला आपण धमकावतोय, 1 मिनिट पण त्याच्या शरीरामध्ये ते राहत नाहीये, ते निघून जात आहे. तर देवाने अधिकार आपल्याला दिले, त्याच्या पुत्र आणि त्याचं कन्या आपण त्याचे जे राज्याचे वारीस आहोत म्हणूनच ते दिलेले आहेत. आणखीन एक वचन बघूयात आपण, लूककृत शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि 19वे वचन. 10-19 लूककृत शुभवर्तमान. पहा, मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तोडवण्याचा व शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे. तुम्हाला काही एक बाधणार नाही. बघा त्या ठिकाणी सांगत आहे की परमेश्वर, पहा मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडवण्याचा व शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे. ते तुम्हाला काही एकही बाधणार नाही. म्हणजे त्याचं कोणताही प्रॉब्लेम आपल्यावरती होणार नाहीये, बाधणार नाहीये. आज त्या दुष्ट आत्म्याचं आपल्याला काही ठिकाणी आपण ऐकले बघा, मी ऐकलेलं आहे स्वतः की फास्टर लोक म्हणतात की आम्ही प्रार्थना ही सैतानाचे अटॅक्स काढले की त्याच्यातलं जे काय सैतान आहे ते आमच्यात येते आणि आमचे सगळे प्रॉब्लेम क्रिएट होतात. तर असं काही प्रॉब्लेम नाहीये. त्याचीच मुलं आपण आहोत, त्याचं कार्य आपण करत आहे आणि त्याचं सैतान उठून आपल्या शरीरात येते आणि आपले सगळे प्रॉब्लेम जे आहे ते क्रिएट होत आहेत. असा काही प्रॉब्लेम होत नाहीये. त्या ठिकाणी काही पास्टरांच्याकडून मी ऐकलंय की जे माझ्याकडे सैतानाचं कार्य काढायला आले आणि आमच्या घरामध्ये प्रॉब्लेम चालू झाले आणि घरी काही तुम्ही प्रार्थनेला येऊ नका, जे काय असेल ते चर्चमध्ये. तर देव असं करणारच नाहीये, शक्यच नाहीये या गोष्टी. तर काही गोष्टी सांगितल्या की देवानं वचनामध्ये सांगितलेले, वचन तरी खोटं नाहीये. सगळे वचन जी फक्त काळ्या शाईने दिलेली आहेत असं नाहीये. तर प्रत्येक वचन देवानं सांगितलं की त्याचा कोणत्याही गोष्टीचा
बाधा आपल्यावरती होणार नाही किंवा त्याचा इफेक्ट आपल्यावरती किंवा आपल्या जीवनावरती आपल्या घरातल्यावरती कधीच होणार नाही. आता प्रार्थनेला येत असतात तेव्हा मी कधीच त्यांना म्हणत नाही आमच्या घरी काही येऊ नका, या घरी येऊन प्रार्थना करा. असे अनेक दुष्ट आत्मा काढण्याचं कार्य एक 4-5 वेळेला मी केलेलं आहे, पण असं काही घरामध्ये काही प्रॉब्लेम वगैरे काही झालेले नाहीये. देवानं कार्य केलंय, तो विश्वास देवावरचा आपण ठेवायचा आहे आणि नक्कीच देव आपल्याला ते कार्य करत असतोच. आणखी एक वचन आपण बघूया, योहान 10:18. योहान 10:18. योहान कृत शुभवर्तमान 10वा अध्याय 18व वचन. कोणी तो माझ्यापासून घेत नाही तर मी होऊनच तो देतो. मला तो देण्याचा अधिकार आहे व तो परत घेण्याचाही अधिकार आहे. ही आज्ञा मला माझ्या पित्यापासून प्राप्त झाली आहे. देवाने काय सांगितलेलं आहे की जो अधिकार मी तुम्हाला देईन आणि तो परत घेण्याचाही माझ्याकडे अधिकार आहे. तो आकाश पृथ्वीचं निर्माण करता आहे. एवढे सारे आकाश पृथ्वी त्याने निर्माण केलेले आहे. कुठे काय ठेवायचं, कुठं काय द्यायचं, डोंगर, दऱ्या, झाडं, फुले, पानं, पक्षी सगळं काही त्याने तयार केलेलं आहे. तसंच त्याने काही अधिकार दिलेले आहेत. ते अधिकार ज्या वेळेला आपल्याला मिळतात, काही ठिकाणी ऍटिट्यूड येतो बघा, मी सगळ्यात उत्तम मेंढपाळ आहे आणि मी छान प्रार्थना करू शकतोय किंवा मी सगळी मंडळी छान प्रकारे करतो. ऍटिट्यूड आपल्यामध्ये काय वेगळे येतो की बाबा मला सगळं येते. सैतानाचे अटॅक सगळे काढायला येतात, प्रार्थनेची माझी उत्तर येतात. मग काही फास्टर लोक जे आहेत तर आपल्याला म्हणजे जास्त व्हॅल्यू पण द्यायला पण बघत नाहीत काही वेळेला. सगळं म्हणजे मला येतं 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 असं म्हणतात. पण परमेश्वर म्हणत आहे की जसं मी तुम्हाला अधिकार दिलेले आहे ते काढून घेण्याचं पण माझ्याकडे आहे. सगळं काही माझ्याकडे आहे असं परमेश्वर आपल्याला सांगत आहे. तर त्याचा कुठेही तुम्ही आनंद देखील बाळगायचा नाहीये. तर परमेश्वर म्हणत आहे की हा आनंद म्हणजे तुम्हाला मी दिलेला अधिकार, तर त्याचं कुठेतरी तुम्ही ऍटिट्यूड किंवा खूप सारं मला येते असं तुम्ही करू नका. तर ते मी परत सुद्धा घेऊ शकतो. तुम्ही हा आनंद बाळगा की स्वर्गाच्या राज्यामध्ये त्या जीवनाच्या पुस्तकामध्ये तुमची नावं त्या ठिकाणी येणार आहेत. याचा आनंद तुम्ही काय करा, बाळगा म्हणून देखील सांगितलेलं आहे. आणखी एक लास्ट वचन आपण घेऊयात, प्रेषितांची कृत्ये 8वा अध्याय आणि 19व वचन. प्रेषितांची कृत्ये. ज्या कोणावर मी आपला हात ठेवीन त्याला पवित्र आत्मा मिळावा असा अधिकार मलाही द्या. बघा इथं शिमोनाचं उदाहरण दिलेलं आहे. ज्या वेळेला त्या लोकांना सगळ्यांना अधिकार दिला, तसं शिमोन मी म्हणत आहे की ज्या कोणावर मी हात ठेवेल तसा अधिकार मला पण दे. त्या ठिकाणी तो म्हणत आहे मी तुला पैसे देतो त्याच्या बदल्यामध्ये किंवा मी तुला हे सगळं देतो ते देतो असं म्हणत आहे. पण आज जे अधिकार आपल्याला मागायचे आहेत ते देवाकडे मी तुला हे देतो ते देतो देवाला आमिष दाखवून मागायचे आहेत का? नाहीये. तर मी ज्या काही तुझ्या आज्ञा आहेत त्या सर्व काही मी करणार आहे. मी त्याच्या आज्ञा आहेत तुझ्या मी पाळणार आहे. कुठल्या कुठल्या आज्ञा आहेत देवाच्या? 10 आज्ञा देवाच्या कुठल्या कुठल्या आहेत? त्यातल्या सगळ्या आज्ञा मी पाळणार आहे. जरी झाल्या तरी आणखीन एक ऑप्शन आपल्याला बी ऑप्शन देवाने दिलाय. चोरी जरी झाली, खोटं जरी बोललो, बी ऑप्शन आपल्याकडे आहे. काय आहे तो? पश्चातापपूर्वक प्रार्थना, क्षमा, या सगळ्या बी ऑप्शन देखील देवाने लगेच क्रिएट केलेले. लगेच नाही बाबा तुला झालंय ना तुझ्याकडून चल तुला लगेच नरकात टाकतो असं नाही केलेलं. बी ऑप्शन आपल्याकडे आहे. तो म्हणजे प्रार्थना करायचे, गुडघ्यावरती येऊन करायचे, पश्चातापपूर्वक करायचे आहे. तर देव देखील सांगत आहे की या शिमोनानं देवाला आम्हीच दाखवलं मी तुला एवढे पैसे देतो आणि मी देखील ज्या व्यक्तीवर हात ठेवेल त्या व्यक्तीस लगेच बरा व्हायला पाहिजे, सगळं व्हायला पाहिजे, मला ते पवित्र सगळं दान दे. आज देखील आपण देवाकडे म्हणतोय का ज्या प्रत्येकाला जी काय काय कृपादान आलेले आहेत की जी ज्यातनं आले भाषेतून बोलण्याचं किंवा आरोग्याचं दान, हे काय आपण पैसे देऊन डिग्री जशी आता शाळेमध्ये आपण घेतो ऍडमिशन घेतो किंवा 3-4 वर्ष आपण ती डिग्री म्हणजे शिकतो कॉलेज आणि परत ते आपल्याला सर्टिफिकेट येतं, डॉक्टर झालो किंवा ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं किंवा शिक्षक झालो असं काही नाहीये. तर या ज्या ख्रिस्ती जीवनामध्ये आपण येणार आहे तर ती डिग्री आपल्याला घ्यायसाठी त्या देवाच्या 10 आज्ञा, देवाने सांगितलेली वचनं आणि त्याप्रमाणे वागणे ते आपल्यामध्ये दिसणं देखील तितकंच गरजेचं आहे.
जरा देवभक्त ही सर्व वचनं देवानं आपल्याला आज आशीर्वादित केलेले आहेत. आणि नक्कीच अधिकार आपले काय आहेत तेही देवानं सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी 2 प्रश्न विचारणार आहे मी की आजचा जो आपला विषय होता त्याचं नाव काय होतं? अधिकार. जे आपले काय अधिकार आहेत ते, बरोबर. आणि देवानं काय सांगितलंय शेवटी आपण बघितलं, जो अधिकार मी देईन तो अधिकार काढून देखील मी घेऊ शकतो. त्यामुळं जेवढं आपल्याला कृपादानं आत्मिक प्रेरणेने चालू आणि तेव्हा ती येणार आहे, तो ॲटिट्यूड किंवा तो इगो आपल्यामध्ये देखील नसणं, सॉफ्टपणानं जो कोणी व्यक्ती आपल्याकडे रडत येणार आहे, देवानं आपल्याला अधिकार दिलाय की त्याचं रडणं तू ऐक, त्याच्या व्यथा तू ऐक आणि त्या सगळ्या मध्यस्थीनं तू माझ्याकडे मांड. नक्कीच आपण ते करणं तितकंच अधिकारानं देवाकडे गरजेचं आहे. तर त्या ठिकाणी आपण थांबूयात, नेत्र बंद करूयात, आपण प्रार्थना करूयात.